तेव्हा त्याला कळालं की अरे आपण काहीतरी जादू केली आहे, आपण एका वेळेला कैद केले. 8 तास एका वेळेला आपण एका निसर्गाला आपण कैद केले. एक चमत्कारापेक्षा ती गोष्ट मोठी नव्हती. खूप मोठा चमत्कार होता त्या काळाचा. म्हणजे आतापासून ते 200 वर्षापूर्वी, हो एक्झॅक्ट 200 वर्षापूर्वी 1826 मध्ये. म्हणजे आपण आता जन्मलं तर नव्हतं, कोणी होतच नव्हतं. तर 200 वर्षापूर्वी त्या सगळ्या गोष्टी उदयास आल्या. तर त्या निपसने काय केलं, ठीक आहे 8 घंटे कॅमेरा असा लावून ठेवला, 8 घंटे पेशन्स. आपल्याला एक फोटो काढायला जर आपण कुठे गेलो तर एक फोटो, अरे यार पटकन काढा, पटकन चला, किती क्विक क्विक वाटतं. 8 घंटे पेशन्स, कॅमेरामॅनला पेशन्स येणं खूप गरजेचं आहे. आपल्याजवळ किती छोटे छोटे कॅमेरे येतात. हा तो पहिला कॅमेरा होता ज्याच्यातून समोरून काय करायचे, फक्त उन्हाची एक सावली त्याच्यामध्ये पडू द्यायची. म्हणजे आपले डोळे सुद्धा कशावर काम करतात, सनलाईट वरती काम करतात. आपल्याला जे काही दिसतं ते पुढं येऊन एखाद्या भिंतीवर, एखाद्या सरफेस वरती येऊन पडतं आणि ते लाईट्स आपल्या डोळ्यामध्ये येतात रिफ्लेक्ट होऊन, त्याच्यानंतर ती वस्तू आपल्याला दिसायला लागते. तसंच कॅमेराचं सुद्धा आहे, लाईट येऊन वस्तूवरती पडते, वस्तूवरून आपल्या डोळ्यामध्ये येते. आता एवढा मोठा कॅमेरा कॅरी करणं, 8 तास एखाद्या गोष्टीचा वेट करणं, म्हणजे आता तेवढं पेशन्स पाहिजे आपल्याला. फोटो आहे म्हणजे सगळं अंदूक 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 अंदूक, पण ते हालतं झाड, त्या बिल्डिंगचं एक ते स्ट्रक्चर एका प्लेटवरती उमटलं, म्हणजे उमटलं मोठीच गोष्ट आहे. मग तो निपीस काय करायला लागला, वेगवेगळे प्रयोग करायला लागला. आणि हे असा फोटो आल्यामुळे आहे ना, सगळे लोक असं पूर्ण विश्वास ठेवत नव्हते, पण हा त्यांच्यासाठी तो चमत्कार होताच. आणि आवड होती ती एक स्वतःचा फोटो काढून घेण्याची. मग लोकांनी 8 तास बसणं कोणाचं शक्यच नव्हतं. मग एक डिग्योर नावाचा एक सायंटिस्ट आला. त्याने काय केलं, त्याने या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एका ठिकाणी आणला. एक कॅमेरा, याच आपण आता जो आधीचा कॅमेरा बघितला बघा, हा जो कॅमेरा होता. So our journey starts with a real powerhouse of a tool, one that so many creators rely on, the DSLR. That stands for Digital Single Lens Reflex Camera. This is the amazing machine we're going to learn to master today. So what does all that jargon actually mean? Well, at its heart, a DSLR is this brilliant mix of old school, tried and true optics with a modern digital sensor. It's the magic is all right there in the name. Single lens is huge. It means the lens you use to compose your shot is the exact same lens that captures the final image. And reflex, well, that refers to this super clever mirror system that's hidden inside. So how does this whole mirror system actually work? Let's kind of peek under the hood and see what makes a DSLR so incredibly special. It's basically like a tiny, super sophisticated periscope inside your camera. Light comes in through the lens, hits a mirror, gets bounced up through a prism, and then goes directly to your eye. When you click that shutter button, the mirror just flips up for a split second, and that same light hits the digital sensor instead. It's just a beautiful piece of engineering. And this right here illustrates the huge difference. With a DSLR viewfinder, you are seeing the actual real world directly through the lens. It's a pure optical view with zero lag. What you see is literally what you get. A smartphone, on the other hand, shows it's all about learning to see and, more importantly, measure light in a completely new way. I mean, this is... आपल्याला 8 तासाहून डायरेक्ट 20 मिनिटावरती आले. म्हणजे 8 तास एका ठिकाणी थांबत नव्हते, तर मग 20 मिनिटामध्ये फोटो कॅप्चर व्हायला लागला. 20 मिनिटं, मग 20 मिनिटामध्ये पोर्ट्रेट बनणार या खुशीमध्ये सगळेजण यायला लागले. आणि ते एकदम असं चिपेस्ट होतं. म्हणजे चिपेस्ट म्हणजे कसं, आता जे मोठा कॅमेरा, आता ते तेवढा मोठा कॅमेरा आहे, सगळीकडे नेणं पण होत नव्हतं, एखादा पेंटर पण सगळ्याला बोलवता येत नव्हता. मग जे
त्या काळातले जे राजा वगैरे बाकीचे जे होते हे सगळे फ्रेंचमध्ये झालेला राजा वगैरे जे काय होते ते पोर्ट्रेटसाठी मग पेंटर्स हायर करत होते. बाकीच्या लोकांनी काय करावं, एखादं म्हणजे आता जर आर्मी मधला माणूस आहे त्या माणसानं आपल्याला जाणार आहे याला लढाईला वगैरे, त्याच्या बायकोचा लेकराचा मायचा कसा फोटो घेऊन जावा, नाहीतर मग एखादं हे असेल तर ते मग ते कसं नेणार आहे, कुठला म्हणजे एक मध्यमवर्गीय आपल्यासारखे लोक ते माणसं पुढं एखादी